खुनी आमोशा भाग 4. सकाळ झाली होती. शहराच्या बाहेर जंगलात एका मुलीचा खून झाला ही बातमी वाऱ्यासारखी पसरली होती. पोलीस घटनास्थळी पोचून तपास करत होते. ही बातमी ऐकून रियाचा भाऊ मंदार तेथे गेला. त्याला पोलीस आत सोडत नव्हते. पोलिसांना विनवणी करून आत जाऊन पाहिले तर मंदारला जोरात धक्का बसला. त्याच्या डोळ्यातून पाणी येऊ लागले. तो खाली बसत जोरात हंबरडा फोडत जोरात रडू लागला. तो उठत स्वतःला सावरत पोलिसांजवळ जात, ही माझी बहीण रिया आहे. मला माहीत आहे हिचा खून कोणी केला आहे ते. त्यांनी आमदार साहेबांचा मुलगा राहुल व त्याचे मित्र यांच्यावर आरोप केला. यांनीच रियाचा बलात्कार करून खून केला आहे. कारण हेच 5 जण रियाला त्रास देत होते. रियाच्या सतत मागे असायचे. रियाने एक दिवस यांना अद्दल घडवत राहुलला जोरात कानाखाली मारली होती. त्याचाच त्यांनी बदला घेण्यासाठी हे कृत्य केले असेल. तुम्ही त्वरित त्यांच्यावर कारवाई करा. पोलीस मंदारचे बोलणे ऐकून घेत त्याची केस घेत राहुल व त्याच्या 4 मित्रांना अटक करतात व रियाचे अपहरण झालेल्या रस्त्याचे CCTV फुटेज तपासले जाते. त्यात पोलिसांना राहुलची गाडी रियाच्या गाडीच्या मागे जाताना दिसते. या पुराव्याच्या आधारे पोलीस त्या 5 जणांना अटक करतात. ही बातमी आमदार रावसाहेब पाटील यांना समजते. ते तडक उठत पोलीस स्टेशनला जातात. पोलिसांना धारेवर धरत, तुमचा हा काय प्रकार चालू आहे? तुम्ही माझ्या मुलाला अटक कशी करू शकता? इन्स्पेक्टर माने आमदार साहेबाजवळ जात, साहेब, तुमचा मुलगा राहुल व त्याच्या 4 मित्रांविरोधात रीतसर तक्रार आली आहे. आमच्याकडे सबल पुरावे आहेत त्यांच्या विरोधात. त्या पुराव्यांच्या आधारे आम्ही त्यांना अटक केली आहे. आमदार साहेब सर्वांना तडातडा बोलत, वरिष्ठांना फोन करत, मलाच काहीतरी करावे लागेल असे म्हणून निघून जातात. दिवसावर दिवस जात असतात. आज कोर्टात केसचा निकाल असतो. सर्वत्र चर्चा असते. राहुल व त्याच्या मित्रांना आज शिक्षा होणार. रियाची आई वडील व छोटी बहीण सिया कोर्टात जाण्यासाठी घरातून निघत असतात. तोच आमदार रावसाहेब पाटील व त्यांची माणसे येत घरात घुसतात. आमदार साहेब आपल्या कमरेला अडकवलेली बंदूक काढत घरात जोरात फायरिंग करतात. फायरिंगचा आवाज ऐकत मंदार आपल्या खोलीतून बाहेर धावत येतो. मंदार चिडत, काय हा तमाशा लावला आहे? तुम्ही माझ्या घरात घुसून फायरिंग कशी करू शकता? मी पोलीस कंप्लेंट करेल. आमदार रावसाहेब पाटील जोरजोरात हसत, पोलीस माझं काहीच वाकडं करू शकत नाहीत म्हणत रियाची छोटी बहीण सिया हिचा हात खेचत आपल्याजवळ ओढत तिच्या डोक्याला बंदूक लावतात. जर तुमची ही मुलगी जिवंत हवी असेल तर आज कोर्टातील केस माघारी घ्या, नाहीतर हिची अवस्था रियापेक्षाही बेकार होईल. येथील सर्वजण घुबडाप्रमाणे हिचे लचके तोडतील. एका मुलीला न्याय मिळवण्याच्या नादात तुम्ही दुसऱ्या मुलीलाही न्याय मागत दारोदारी फिराल. जर हिची इज्जत आणि हिचा जीव तुम्हाला प्रिय असेल तर तुम्हीच ठरवा काय करायचे ते. असे म्हणत ते सियाला आपल्यासोबत घेऊन जाऊ लागले. तिचे वडील व तिचा भाऊ मंदार वाचवण्यासाठी येताच त्यांना आमदार साहेबाच्या माणसांनी बेदम मारहाण केली व ते आपल्यासोबत सियाला घेऊन गेले. कोर्टात मंदार व तिचे आईवडील शांतपणे बसले असतात. मंदार खूप घाबरलेला असतो. त्याला समजत नसते काय करावे ते. एका बहिणीला न्याय मिळवण्यासाठी दुसऱ्या बहिणीचा जीव मी पणाला लावू शकत नाही. कसल्याही परिस्थितीत सियाला वाचवली पाहिजे. पोलिसांना कंप्लेंट करूनही काहीच फायदा होणार नाही. ते आमदाराच्या केसालाही धक्का लावू शकत नाहीत. असे विचाराचे चक्र मंदारच्या डोक्यात चालू होते. तो तडक उठत जजसमोर हात जोडत, माफ करा, आम्हाला ही केस लढवायची नाही व आम्ही तक्रार माघारी घेतो, त्यांना सोडून द्या असे म्हणत मंदार रडू लागला. न्यायमूर्ती त्यांना कटघऱ्यात बोलवत, तुम्हाला काय अडचण आहे? का कोणी जबरदस्ती करत आहे? ते काय असेल तर कोर्टाला सांगा. मंदार रडत, नाही, आमच्यावर कोणीही जबरदस्ती करत नाही. आम्हाला ही केस माघारी घ्यायची आहे. मंदारने केस माघारी घेतल्यामुळे राहुल व त्याच्या मित्रांची निर्दोष मुक्तता केली जाते. राहुल व त्याचे आई वडील सियाच्या टेन्शनमध्ये घरी जातात. तिचे काय होणार? तिला सोडले असेल का?
असे म्हणत घरी जातात. तोच त्यांना समोर शिया दिसते. मंदार धावत जात सियाला मिठी मारत जोरात हंबरडा फोडत रडू लागतो. तिचे आईवडीलही तेथे जात सियाला मिठी मारतात. त्यांच्या डोळ्यातून पाणी येते. मंदारच्या डोळ्यासमोर 2 वर्षापूर्वी घडलेली घटना दिसत असते. त्याला पोलीस स्टेशनमध्ये घेऊन जातात व तुरुंगात डांबून गुन्हा कबूल करण्यासाठी जोरात मारहाण केली जाते. मंदार पोलिसांसमोर हात जोडत मी निर्दोष आहे, मला सोडा असे ओरडत असतो. मंदारचे पुढे काय होणार? मंदारच खुनी आहे का? खुनाची मालिका आता थांबणार का? पुढच्या अमावस्याला खून होणार का? पाहूया पुढील भागात. पुढील भागात काय होते ते पाहण्यासाठी आजच आमचा चॅनल सबस्क्राईब करा.